हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यातला आज लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधला क्लासिफिकेशनचा सेकंड पार्ट आपण आज घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, नंतर त्यांचा आन्सर्स आणि त्या आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. मित्रांनो, लॉ सीईटीची 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ही बॅच जी आहे ती 6 जानेवारी 2025 पासून सुरू केलेली आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा मग तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्यात तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथे तुम्ही तुमचा कोर्स परचेस करू शकता. मित्रांनो, प्रश्न आहे फाइंड द ऑड वन, वेगळी संख्या शोधा. तर याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे 1444, ऑप्शन बी आहे 1553, ऑप्शन सी आहे 8590 आणि ऑप्शन डी आहे 1984. तर आपल्याला या 4 ऑप्शन मध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे ती पहिले आयडेंटिफाय करायची. नंतर ती गोष्ट आयडेंटिफाय करून आपल्याला याच्यामधून जो ऑप्शन वेगळा असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, आपण सिंपली जर एक लॉजिक लावलं, जर आपण प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी पाहिलं तर युनिट प्लेस वरती ऑप्शन ए मध्ये 4 आहे, ऑप्शन बी मध्ये 3 आहे, ऑप्शन सी मध्ये 0 आहे आणि ऑप्शन डी मध्ये 4 म्हणजेच 4 आहे. तर आपल्याला एक माहिती आहे, ज्यावेळेस संख्येच्या युनिट स्थानी किंवा एकक स्थानी समसंख्या असते, उदाहरणार्थ 2 4 6 8 आणि 0, त्यावेळेस ती जी संख्या असते ती संख्या ही समसंख्या असते, त्याला आपण इव्हन नंबर असे म्हणतो. इन केस जर त्या संख्येच्या युनिट ठिकाणी किंवा एकक स्थानी जर 1 3 5 7 किंवा 9 अशा संख्या असतील, असे नंबर्स असतील, देन इन दॅट केस द नंबर इज गोइंग टू बी ऑड. तर आपण इथे पाहू शकतो, इथे ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये एकक स्थानी 4 0 आणि 4 आहे. मीन्स हे जे 3 नंबर आहेत हे इव्हन नंबर आहेत किंवा समसंख्या आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन बी जो आहे त्याच्या युनिट प्लेसला 3 आहे, म्हणजे ही जी संख्या आहे ती ऑड संख्या आहे किंवा विषम संख्या आहे. तर या केसमध्ये आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन बी असणार आहे, कारण ही संख्या विषम आहे, ऑड आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1553. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय फाइंड द ऑड वन, वेगळी संख्या शोधा. ऑप्शन्स दिलेत आपल्याला 456 ऑप्शन ए, ऑप्शन बी इज 234, ऑप्शन सी इज 123 आणि ऑप्शन डी आहे 311. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहू शकतो, जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये एक लॉजिक यूज केलं होतं सम आणि विषम संख्येचं, तसं या ठिकाणी जरी आपण ते लॉजिक यूज केलं तर फक्त इथे 2 आपल्याला समसंख्या आणि 2 विषम संख्या दिसत आहे आणि आपल्याला याच्यामधून फक्त एकच ऑप्शन निवडायचा आहे. तर आपण दुसरं लॉजिक इथे यूज करू शकतो. आपण जर या नंबरकडे पाहिलं तर 4 5 6 2 3 4 1 2 3, म्हणजे प्रत्येक दुसरा जो डिजिट आहे तो 1 ने वाढतोय. 4 नंतर 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 2 + 1 3, 3 + 1 4, 1 + 2 1 + 1 2 आणि 2 + 1 3. आणि इथे जर पाहिलं तर 3 1 1 आहे, म्हणजे 3 - 2 झालाय आणि पुढे -1 झालाय. म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो 3 1 1 फॉलो करत नाही. +1 आणि +1 चा पॅटर्न. जसा 4 होता 4 + 1 5, 5 + 1 6, जसा 2 होता 2 + 1 3, 3 + 1 4, 1 2 3 होता 1 + 1 2 आणि 2 + 1 3. त्या पद्धतीने 3 1 1 हा सेम जो पॅटर्न आहे तो फॉलो करत नाही, म्हणून हा ऑप्शन वेगळा आहे, हे याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, समजलंय? मग चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड ग्रुप, वेगळा संच शोधा. इथे आपल्याला संच दिले आहेत, चार ग्रुप दिले आहेत. त्या 4 ग्रुप्स मधून तुम्हाला करेक्ट आन्सर इथे चूज करायचं आहे. ऑप्शन ए आहे 25 50 56, ऑप्शन बी इज 20 40 46, ऑप्शन सी इज 18 36 40 आणि ऑप्शन डी इज 12 24 30. तर आपण इथे एक पॅटर्न पाहू शकतो. तर याच्यामध्ये असणारा जो पॅटर्न आहे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की जो पहिला नंबर आहे, जसं इथे दिलंय 25, नंतर दिलंय 50, म्हणजे हा 2 टाइम्स होतोय, म्हणजे हा दुप्पट होतोय. आणि तिसऱ्या नंबरकडे जाताना इथं तुम्हाला +6 ऍड करावं लागतात दुसऱ्या नंबरमध्ये. तर या केसमध्ये जर पाहिलं तर 20 to 40, म्हणजे इथंही दुप्पट झालाय,
त्याच्यानंतर 6 ऍड करून इथे 46 म्हणजे 46 झालंय. तर या केसमध्ये 18 गुणिले 2 36 आणि 36 प्लस 6 जर आपण केलं तर 42 आन्सर यायला पाहिजे, आपला 42 आन्सर यायला पाहिजे, पण इथे 40 दिलेला आहे. या केसमध्ये जर पाहिलं आपण 12 into 2 is 24 and 24 plus 6 is 30. तर इथे ऑप्शन डी मध्ये, ऑप्शन बी मध्ये आणि ऑप्शन ए मध्ये तीनही ठिकाणी हा जो पॅटर्न आहे तो फॉलो केलेला आहे, पण ऑप्शन सी मध्ये द पॅटर्न इज नॉट फॉलोड. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, की जो वेगळा ग्रुप या सगळ्या ऑप्शन्स मध्ये आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपल्याला पुढचा प्रश्न दिलाय फाइंड द ऑड ग्रुप. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेत. आपल्याला दिसत आहे ऑप्शन ए इज JKL, ऑप्शन बी GHI, ऑप्शन सी OPQ अँड ऑप्शन डी ILT. तर आपल्याला इथे वेगळा असणारा संच किंवा ग्रुप आयडेंटिफाय करायला सांगितलंय. तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल त्या वेळेस तुम्हाला त्या अल्फाबेटिकल सिरीज मधल्या ज्या पोझिशन आहेत, इंग्रजी वर्णमालेमधल्या ज्या स्थिती आहेत या अक्षरांच्या, त्या तुम्हाला माहिती हव्यात. तर आपण मागच्याही काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि आता आपण परतही हेच पाहतोय. तर JKLच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर J हा 10 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. K च्या बाबतीत हा 11 नंबरला आहे. L हा 12 नंबर म्हणजे 12 नंबरला आहे. त्याच्यानंतर GHI हे जर पाहिलं तर G7 H 8 नंबरला आणि I हा 9 नंबरला आहे. OPQ च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 15, 16 आणि 17 नंबरला OPQ आहे. ILT च्या बाबतीत जर पाहिलं आपण I 9 नंबरला आहे, L जो आहे तो 12 नंबरला आहे आणि T जो आहे तो 20 नंबरला आहे. ठीक आहे, तर आपण इथे जर पाहिलं तर JKL मध्ये 10 आणि 11 मध्ये आणि 11-12 मध्ये +1 हे रिलेशन आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही 10 मध्ये 1 ऍड करता त्यावेळेस तुम्हाला 11 मिळतो, 11 मध्ये 1 ऍड करा 12 मिळतो. त्याच्यानुसार JKL म्हणजे हे सलग अल्फाबेट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर GHI मध्ये तिथे पण सेमच आहे, तुम्हाला इथेही सलग अल्फाबेट दिलेले आहेत. OPQ च्या बाबतीत पण तोच रूल फॉलो होतोय +1. पण ILT च्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं तर 9 मध्ये तुम्ही ज्यावेळेस 3 ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 12 मिळेल आणि 12 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 8 ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 20 मिळेल. सो आपला जो युजुअल पॅटर्न आहे तो काय आहे, पहिला जो अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये +1 करा, पुढचा अल्फाबेट घ्या, त्याच्यानंतर परत पुढच्या अल्फाबेटसाठी तुम्हाला इथे +1 करावं लागेल आणि +1 केल्यानंतर तुम्हाला पुढचा अल्फाबेट मिळेल. पण या केसमध्ये काय होतंय, +3 करावं लागतंय आणि +8 करावं लागतंय. म्हणजे हा जो +1 चा पॅटर्न आहे तो ILT सोडता बाकीचे सगळे संच फॉलो करताय. म्हणून ऑप्शन डी ILT जो आहे याच्यामध्ये वेगळा असणार आहे, कारण हा युजुअल पॅटर्न फॉलो करत नाही. म्हणून ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड ग्रुप, वेगळा संच शोधा. याच्यामध्ये तुम्हाला संच दिलेत किंवा ग्रुप्स दिलेत RTVX, NPRT, GHJL, MOQS. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे जर पाहिलं मागच्या एक्झाम्पल प्रमाणे आपल्याला इथे पहिले या अल्फाबेटच्या किंवा या अक्षरांच्या अल्फाबेटिकल सिरीज मध्ये असणाऱ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पहिले तुम्हाला इथे डिनोट कराव्या लागतील. RTVX मध्ये जर आपण पाहिलं तर R जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. T हा 20 नंबरला आहे. V च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हा 22 नंबरचा अल्फाबेट आहे आणि X हा 24 नंबरचा अल्फाबेट आहे. NPRT मध्ये जर पाहिलं आपण तर 14, 16, त्याच्यानंतर 18 आणि 20 नंबरचे हे अल्फाबेट आहे. GHJL मध्ये जर आपण पाहिलं तर G 7 नंबरला आहे, H हा 8 नंबरला येतो, J हा 10 नंबरला असतो आणि L हा 12 म्हणजेच 12 नंबरला आहे. MOQS मध्ये जर आपण तेच पोझिशन जर घेतल्या तर 13 नंबरला M आहे, O 15 नंबरला आहे, Q 17 म्हणजे 17 नंबरला आहे आणि that of S is at 19 नंबर. आता या केसमध्ये जर आपण पाहिलं, आपण एक पॅटर्न बघूयात कुठला कुठला पॅटर्न फॉलो होतो याच्यामध्ये. तर 18 + 2 is 20, 20 + 2 is 22 आणि 22 + 2 is 24. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे +2 ची ऍडिशन आहे. या केसमध्ये जर आपण पाहिलं तर सेम रूल इथेही फॉलो होतोय +2 आणि +2 चा.
GHJL मध्ये जरी तुम्ही पाहिलं तरी इथे तुम्हाला 7 + 1 मग 8 मिळेल तुम्हाला, 8 + 2 तुम्हाला 10 मिळेल आणि 10 + 2 तुम्हाला 12 म्हणजे 12 मिळेल. ते जर आपण MOQS मध्ये पाहिलं तर इथे तुम्हाला अगेन +2 चा पॅटर्न फॉलो केलेला दिसेल. 13 + 2 is 15 + 2 is 17 + 2 is 19. त्याच्यामुळे या 3 केसमध्ये जर आपण पाहिलं तर +2 +2 आणि +2 हा पॅटर्न जो आहे तो फॉलो केलाय. बट GHJL मध्ये तो पॅटर्न इथे फॉलो करण्यात आलेला नाहीये. इथे +1 +2 +2 हा पॅटर्न फॉलो केलाय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे GHJL, कारण हा युज्युअल पॅटर्न फॉलो करत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी GHJL. ठीक आहे मित्रांनो, समजलंय मग? तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. फाइंड द ऑड ग्रुप, वेगळी संख्या शोधा. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. तर पहिली संख्या आहे इथे 4867 म्हणजे 4867. नंतर आहे 5555 5555. पुढचं आहे 6243 म्हणजे 6243 आणि चौथं आहे 6655 म्हणजे 6655. तर आपल्याला इथे वेगळा अंक शोधायचा आहे किंवा वेगळा नंबर शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला काहीतरी इथे लॉजिक यूज करणं गरजेचं आहे. तर ऑड इव्हनच्या बाबतीत जर पाहिलं आपण, सम विषमच्या बाबतीत जर पाहिलं तर ह्या सगळ्याच विषम संख्या आहेत. त्याच्यामुळे सम विषमचा जो रूल आहे तो आपण इथे अप्लाय नाही करू शकत. पण आपण डिव्हिजिबिलिटीचे रूल इथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आपण चेक करूयात. आपण इथे जर पाहिलं तर सगळ्यात सोपं आपल्याला 5555 दिसतं, म्हणजे हा 5 ने डिव्हिजिबल आहे. कारण आपण जर यांच्या डिजिट्सची जर बेरीज केली, 5 + 5 + 5 + 5 जर आपण केलं तर आपल्याला जे आन्सर येतं ते 20 आन्सर येतं. या केसमध्ये जर आपण पाहिलं 4867, तर याच्यामध्ये 4 + 8 + 6 + 7 तुम्हाला 25 आन्सर मिळेल. त्याच्यानंतर 6243 याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 6243च्या बाबतीत, तर याच्या असणाऱ्या रिस्पेक्टिव्ह डिजिटची जी ऍडिशन आहे ती 15 म्हणजेच 15 येते. 6 + 2 + 4 + 3 आणि 6655 या केसमध्ये जर आपण पाहिलं तर याची जी ऍडिशन आहे ती 22 येते. मग डिव्हिजिबिलिटीचा जो रूल आहे, ज्यावेळेस ऍडिशन ही 5 ने डिव्हिजिबल असते त्यावेळेस तो जो नंबर आहे तो 5 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असतो. तर या केसमध्ये आपण पाहिलं 25 ला आपण 5 ने डिवाइड करू शकतो, 5 ने भाग देऊ शकतो, त्याच्यामध्ये काहीही बाकी उरणार नाही. 20च्या बाबतीत पण आपण 5 ने याला डिवाइड करू शकतो विदाउट रिमाइंडर. 15च्या बाबतीत सुद्धा आपण याला 5 ने डिवाइड करू शकतो, ज्याच्यामध्ये बाकी शून्य राहील. पण 22ला आपण 5 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. म्हणून या क्वेश्चन मध्ये ऑप्शन डी जो आहे तो वेगळा असणार आहे, कारण त्याला 5 ने भाग देता येत नाही पूर्णतः. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड पेअर. आता इथे आपल्याला वेगळी जोडी शोधायची आहे. इथे आपल्याला 4 जोड्या दिल्या आहेत, 5 21 29 45 71 87 आणि 48 68. 5 21 29 45 71 87 आणि 48 68. तर आपल्याला या जोड्यांमधलं काहीतरी रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण पहिले लिहून घेऊयात 5 आणि 21. जर आपण इथे पाहिलं तर 5 मध्ये आपण जर 16 ऍड केला तर तुम्हाला 21 मिळेल. ठीक आहे. आता दुसरी जी जोडी आहे 29 45, याच्यामध्ये पण तुम्ही जर 29 + 16 केलं तर तुम्हाला 45 मिळेल. त्याच्यानंतर पुढची आहे 71 87. 71 87च्या बाबतीत सेम रूल फॉलो होतोय का? तर हो, तुम्ही जर 16 याच्यामध्ये ऍड केले तर तुम्हाला 87 हे आन्सर मिळेल. पण 48 68च्या बाबतीत काय? 48 68च्या बाबतीत काय होतंय? इथे तुम्हाला 20 ऍड करावे लागतील, तेव्हा कुठे तुम्हाला 68 हे आन्सर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं मग योग्य उत्तर असणार आहे 48 68, कारण हा जो पॅटर्न आहे +16चा, हा पॅटर्न 48 68 फॉलो करत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 48 68 किंवा 48 68. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण या टॉपिक मधील काही महत्त्वाचे MCQ. त्यानंतर महाराष्ट्र लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती 6 जानेवारी 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह क्लासेस, नोट्स
मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.